मित्रांनो बघा आज विगरचा एक बोललात तर एक नावच आहे, कारण की दादा सरकारच्या गावी मैदान होतं आहे तर एक चांगला आणि शिस्तीचा मैदान होता. आणि आज बघा मेजर आणि बिंगो गुलालाचा मानकरी झाला आहे. तर भाऊंना जरा आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देऊया. भाऊ नमस्कार. नमस्कार. थोडक्यात ओळख सांगा तुमची. सार्थक पाटील विगर, भागवत पाटील विगर, प्रतीक फडके, सनील फडके. बरोबर आहे. आज बघा गुलाल होत आहे. आजचं नियोजन कसं काय घडला होता त्याच्याविषयी माहिती सांगा ना. आजचं नियोजन होतं घरच्या गाडीचा, पण काही कारणास घरची गाडी नाही पळाली. महारिक्रमचा पायरा भेटला. बरोबर आहे. हा पहिरा कधी घडला होता दादा? पायरा मैदानातच घडला, कारण मागचे फेरी पण मैदानातच पायरा घडला. पायरा भेटत नव्हता, मग आम्ही हरिक्रमकरांशी पायरा केला. खरोखर आहे ना भाऊ, तुमचे आणि त्यांचे संबंध विगरचे आणि हरिग्रामचे एकदम घरचे संबंध. आज बघा एक प्रकारे बोललं तर घरचे नंदी पळाले आणि त्याच्यामध्ये बघा गुलाल होत आहे. भाऊ काय बोलणार भाऊ गुलालाबद्दल? काय नाही, शर्यत मैत्रीपूर्वक होती आणि त्यांचं पण आभारी करतो. तेव्हा आमच्याशी खेळले आणि आमचा बिंगो जिंकला. 2 गुलालाचा मानकरी झाला. कारण याला कमी लेखतात लोक, कारण बारका दिसतं, पण बारक्याने पण आज काम करून दाखवलं. बघा ना भाऊ, बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक खेळामध्ये उंचीवर कधी म्हणजे एक प्रतिस्पर्धीला म्हणजे बघू शकत नाही. कारण की बघा बोलतात ना, मूर्तीलान कीर्तिमान अशी एक गत आहे. आणि आज बघा देखत आता कुठेतरी सामनेवाला फसला आणि बघा शर्यत केली आणि त्याच्यामध्ये गुलाल तुम्हाला भेटलेला आहे. 100% आज नशिबाची साथ भेटली आणि गुलाल भेटला. आमच्यासोबत बरीच मंडळी आहे. सचिन फडके, दीपक फडके आलं, प्रदीप फडके, सागर पाटील आणि साथ म्हणजे प्रतीक फडके, भागवत पाटील, सनील फडके यांची साथ आहे म्हणून आज बैल इथपर्यंत आहे. नाही तर बैल पण आमच्या दावणीला नसता. यांची साथमुळे बैल भेटले. बरोबर आहे भाऊ. बघा ना, बैलगाडा क्षेत्रामध्ये आहे ना, पैशापेक्षा जे आपले मित्रपरिवार असतात ना त्याला किंमत द्यायला पाहिजे. कारण की बघा बैला तर कोणी पण घेऊ शकतात दावणीला, पण त्याला नेमकं नियोजन आणि मोलाचा वाटा पोरांचा जर नसेल ना तर काय किंमत नाही. भाऊ काय बोलणार? काय ना, ग्रुपची साथ आहे. मेजर बिंगो ग्रुप, सरपंच डायमंड ग्रुप यांची साथ आहे म्हणून आज हे होतं. 5 स्टार विगरची टीमची साथ आहे म्हणून हे होतं, नाही तर हे क्षेत्र काही 1-2 माणसाचं नाही. बरोबर आहे भाऊ. बघा ना, तुम्ही बोलल्याप्रमाणे हल्ली बघतो ना तुमचे क्रिकेट खेळणारी व पोरं आज या बैलगाडी क्षेत्रामध्ये वळली आणि त्यांना वेड लागला अक्षरशः. का? कारण की त्याचं गावचं साथ पळत आहे आणि गावाचं नाव होतं आहे. सर्वांना अभिमान वाटतंय. खरंच ते 100% आहेत. कारण क्रिकेट सोडून हल्ली पण पोरं इथं यायला लागली, कारण गावातच शर्ती होतात ना, म्हणून त्यामुळं पोरं यायला लागली. बरोबर आहे भाऊ. बघा ना, आज तर बोलतात ना घरच्या मैदानावरती राहायचं सर्वांचं म्हणजे दडपण असतं किंवा चॅलेंज असतं. कारण की आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी किंवा सर्व चाहते वर्ग आलेले असतात की बैलाला पाहण्यासाठी काय कामगिरी करेल आणि काय नाही. भाऊ कसा दबाव होता आजचा? आजचं म्हणजे शर्तीचं सांगितलं तर शर्यत आम्हाला खालतून सुटली तेव्हा वाटलाच, कारण समोरची गाडी पुढे निघली. पण आम्हाला माहिती होतं, कारण बिंगो आहे ना ओव्हरटेक करणार आणि ती गाडी काही कारणास आली या साईडला, म्हणून आमचा विजय झाला. त्यांना पण शुभेच्छा आहेत. चांगले खेळले. धन्यवाद. बरोबर आहे भाऊ. मेन आपली बघा मेहनत सर्व घेतात. या मेहनतीचं श्रेय कोणाला समर्पित करणार आणि कोणाला हे करणार तुम्ही? मेहनतमध्ये निहाल फडके, आयुष फडके, जतीन फडके, अनुज फडके, सनील फडके, भागवत पाटील, प्रतीक फडके, खूप बैलांच्या मागं दिवसभर मेहनत आहे. दिवसभर रात्रभर बैलांच्या मागं मेहनत आहे. कारण बैल एकावर अवलंबून नसतं, बैल सर्वांचा आहे. बरोबर असं नाही का एकाने कासरा धरत त्याचाच, बैल सर्वांचा आहेत दोन्ही. बरोबर आहे. आता बघा ना, जेवढं कौतुक करायचं तेवढं कमीच आहे. कारण की बघा सर्वांचे तुम्ही म्हणजे नावं सांगितली आणि खरोखर सर्वांची मेहनत त्याच्या मागे आहेच. दिसतंय म्हणजे दिसून येत आहे. बैलाला खूप म्हणजे गुलालामध्ये राहण्यासाठी मेहनत तुमची आहे. आज मेहनत आहे. आता आम्ही पण बघू पुढे, आता सफलता भेटेलच, कारण साथ असल्यामुळं सफलता भेटतच. बरोबर आहे भाऊ. साथ तर आहे. आज बघा तुमचा विगर गावाचं नाव जसं आपण नाव रोशन केलेलं दादा सरकार नावाचा बोलबाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि कुठेतरी त्यांचाच आदर्श घेऊन आज कुठेतरी तुम्ही देखील त्यांच्या नावाच्या सारखंच कुठेतरी आपल्या गावाचं नाव
करण्याच्या उद्देशाने आज बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरलेत. भाऊ काय बोलणार? कारण नाही आप्पांचं नाव ठेवणार आणि मेन म्हणजे भागवत पाटील, सनील फडके, प्रतीक फडके, चांगदेव पाटील यांचं नाव ठेवणार. लास्टपर्यंत ठेवणार, शेवटपर्यंत भागवत पाटील आणि सनील फडके, प्रतीक फडके नाव चालू राहणार. बरोबर आहे भाऊ. थोडक्यात थोडीशी आपण वेगळा प्रश्न घेऊ. आपण आता बघा दावणीला बैल आली त्याच्याबद्दल थोडक्यात म्हणजे माहिती घेऊ. कारण की बघा कसं काय दावणीला आल्या, कुठून आले, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आम्हाला. दावणीला बैल म्हणजे तिघांचा एकजूट झाला. बैल आली लोकांनी बोललं बिंगो पालणार नाही, बिंगो दिसतं असं नाही, त्यावेळी कमी लेखला. कारण बिंगोला कमी लेखल्यामुळं आज बैल पालाला. बरोबर आहे. एक्झॅक्टली भाऊ हा कुठनं खरेदी केलेला आहे, म्हणजे कोणाकडून घेतलेला, थोडक्यात माहिती सांगा हा आम्हाला. कराडशी घेतलेला, कराडवरून का? चाकणशी घेतलेला, तुमच्याकडून? कृषी भवन. बरोबर आहे. आता तुमच्या दावणीला येऊन किती दिवस झाले? आता 1 वर्ष झाला. 1 वर्ष. बरोबर आहे. 1 वर्षामध्ये किती गुलाल झाले तरी पण? 1 वर्षामध्ये 2 गुलाल झाले. कारण बैल आता 14-15 महिन्याचा आहे. बरोबर आहे. बैलने 2 गुलाल करून दिले आणि आभार आहे त्याचा. बरोबर आहे. चालेल भाऊ. आता बघा तुम्ही दावणीला घेतला तेव्हा म्हणजे कोरा वासरू होता, कसा होता? शिकवलेला वासरू होता कसा? कोरा होता 5 महिन्याचं. शिकवण्याची मेहनत म्हणजे सनील फडके, भागवत पाटील आणि प्रतीक फडके यांनी मेहनत घेतली आणि आज बैल करून दिला. बरोबर आहे. आता चांगल्या म्हणजे पैऱ्यांची तुम्हाला पण अपेक्षा आहेत, तर काय बोलणार तुम्ही? आता बघा सर्वसामान्य गाडा मालकाला बोलतात ना पैऱ्यासाठी थोडा म्हणजे प्रॉब्लेमच येतात. तसं तुम्हाला पण प्रॉब्लेम आलेला आहे भाऊ. तुम्ही आम्हाला कोण पण म्हणजे प्रॉब्लेम येतात. पण जर आता शर्यत झाली उद्या त्यावेळी कॉल केला तर आम्ही 100% पायऱ्या देणार. बरोबर आहे. बघा भावांनो, तुम्ही जर बाईट बघत असतील तर बघा आपल्या बिंगोला आणि यांना पैरा देण्याचा प्रयत्न करा. कारण की बघा तुमच्या सर्वांचा सहकार्य असेल किंवा तुमचा नंदी भेटत असेल सर्वसामान्य गाडा मालकाला, तर कुठेतरी एक पैरा घडेल आणि कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म भेटेल बैलाला. बघा चालेल भाऊ. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो. असंच गुलालामध्ये राहा आणि विगर गावाचं नाव असंच रोशन करा तुम्ही. धन्यवाद. आणि आजची मुलाखत इथेच समाप्त करूया आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मोरया.